भगवान परमात्मा या ठिकाणी आले, अवतार घेतला भगवान परमात्म्याने. कशा करता हो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुर्जनाचा संहार करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता मी युगायुगी अवतार घेत असतो. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकारू होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळोने घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उघडी. मी त्या साधू महात्म्यांची, साधूंचा मान जो आहे तो मी घुसवून काढतो. दुर्जन जे आहे त्याचा मी संहार करून टाकतो. म्हणजे भगवान परमात्मा येतात, एकदा सज्जना करता तरी येतात, नाहीतर दुर्जना करता तरी येतात. मग मला एक सांगा, आपण सज्जन की दुर्जन हो? आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा बरं. करेल का कोणी? आणि जो आहे त्याने करू पण नाही, कारण जो हात वर करेल त्याचे तर दुर्जन कुठे नाही. मग आपल्यामध्ये सज्जन कोणी नाही बरं? सज्जन नका का नसायला कोणी. आपल्यामध्ये दुर्जन कोण आहे हो? कोण आहे दुर्जन? बाबा, आपल्यामध्ये दुर्जन कोण आहे? हात वर करा. कोणी स्वतःला दुर्जन म्हणून घेईल का? मग आपण धड सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही. मग भगवंत आपल्या करता येईल का? नाही येणार. कारण परमात्मा स्वतः सांगतात ना, मी एकटा येतो दुर्जनाचा संहार करण्याकरता, नाहीतर सज्जना करता तरी येतो. मग भगवान परमात्मा ज्यावेळेस अवतार संपवून निजधामाला गेले, त्यावेळेस परमात्म्याने विचार केला, अरे मी तर दुष्टाचा संहार करून आलो, साधूंचं रक्षण करून आलो, परंतु त्यामधला जो वर्ग आहे त्यांचं हित कसं होणार आता? आणि त्यांच्याकरता पुन्हा जन्म घ्यायचा म्हटल्यावर पुन्हा अवतार घ्यावा लागेल, पुन्हा निजधामाला यावं लागेल. मग आता काय करायचं? परमात्म्याने त्यावेळेस विचार केला, आता अवतार असा घ्यायचा, देवरूपातच जायचं, परंतु दिसायला मात्र त्यांच्यासारखंच राहून त्यांचा उद्धार करायचा. मग त्यावेळेस भगवान परमात्मा संत महात्म्यांचं रूप घेऊन या पृथ्वी तलावर येतात आणि आपला उद्धार करत असतात. अवतार तुम्हा धराया तारण उद्धराया जन जड जीव. जड जीवांचा तुम्हा आमांचा उद्धार करण्याकरता ते संत महात्मे या ठिकाणी येतात.